काय करतो? इकडे बघ. काय करतो? कलर काढतो ग्रिलला. अच्छा. हाय नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर ही सकाळ आहे गावची सकाळ आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकवण्याचा हा प्रयत्न आहे. तर हा व्हिडिओ माझ्या बिट्टूने केला आहे, त्याच्यामुळे प्लीज हसू नका. त्याचा प्रयत्न मात्र प्रामाणिक आहे. पक्ष्यांचा किलबिलाट तो ऐकवतोय तुम्हाला, तेवढं ऐका प्लीज, हसू नका हां. Hello guys, welcome to new vlog. आता संध्याकाळ होते. तर पाहिलं की इंग्लिश मिडियमची मुलं सकाळ संध्याकाळ काही फरक कळत नाही त्यांना. असो बघा, तो ना तर घर दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला त्याच्या हिशोबाने. त्याला बॅक कॅमेरा फ्रंट कॅमेरा नाही इतकं कळत, त्याच्यामुळे त्याच्या हिशोबाने तो घर दाखवतोय तुम्हाला. बघा, आपण परत एकदा छान व्हिडिओ करू घराचा, पण त्याचा घर दाखवण्याचा प्रयत्न बघा. त्याचा आपण त्याच्या हिशोबाने तो शूट करतोय. पप्पा कलर करतोय. आहे थोडे व्हिडिओ कर. आई पाणी टाकते झाडाला. हे व्हिडिओ कर. तर आमच्या आईंना सकाळ सकाळ झाडांना पाणी घालायला खूप आवडतं. ऊन यायच्या आत ते म्हणतात झाडांना पाणी घालून घ्यायचं. ॲक्च्युली त्यांचं ना आई पप्पा दोघांचं पण झाडांवर खूप प्रेम आहे, खूप काळजी घेतात ते झाडांची. म्हणून आम्ही तिकडे राहत नसताना सुद्धा वर्षभर आमची झाडं म्हणजे टिकलेली आहेत, जिवंत उभी आहेत बघा. खूप सुंदर काळजी घेतात ते, जपतात. आणि माझ्या बिट्टूचं ना खूप आवडीचं काम म्हणजे पाईप धरणं. ते झाडांना पाणी घालायचं असू दे, पाणी भरायचं असू दे, त्याला ना पाण्याचा पाईप धरायला खूप आवडतो. काय माहिती काय मजा येते त्याला. तुम्हाला मी त्याला वांग्याचं झाड दाखवते बघा, किती सुंदर वांगी आलीत बघा, छोटी छोटी. म्हणजे आमच्या आई इतका प्रयत्न करते ना. इकडे बघा, इकडे गवती चहा लावला आहे, इकडे लाल भोपळ्याचा वेल आहे. मी जेव्हा जाईनच होतं तेव्हा छान व्हिडिओ करून दाखवेनच तुम्हाला, पण तोपर्यंत एक झलक बघाच तुम्ही. वांगी पण भरपूर आलेत, छोटी छोटी छोटी. आणि हा समोर ना कारल्याचा वेल आहे, जिकडे बिट्टू पाणी घालतोय. वर्ष झालं तो वेल आहे आणि टायमाला ना किलो किलो वांगी निघतात. काय करतो? पाणी घालतोय झाडांना लुल्लू. कुठे झाडांना पाणी घालतोय? झाडाची मुळं कुठे आहेत? इकडे बघ. लुल्लू पाणी घालायचं काम चांगलं करतो. छोटू कुठे झाला? एवढा मध्ये झाला. तर आता हे सगळे आलेत आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात, म्हणजे गांगणेश्वर आमच्या देवाचं नाव आहे. त्या मंदिरामध्ये आता आलेले आहेत. तिकडे ना मेमध्ये ना पूजा असते. ती पूजा मेमध्ये यासाठी ठेवतात की सगळे जे मुंबईत शहरात राहणारे लोक आहेत गावातली, ती मे महिन्यात मुलांना सुट्टी असल्यामुळे गावी येतात. मग त्यानिमित्ताने सगळे एकत्र जमतात, भेट होते, गप्पा गोष्टी होतात, एक विचारपूस होते एकमेकाची. तर आता सगळेजण प्रसादाचा लाभ घेत आहेत. काय करतो लोलो? तर आता इकडे काय काम चालू आहे, तर रानातून जे बिट्टूने आणि बाबांनी काजू आणलेले ते फोडतायत हे लोक. बघा, असं फोडणार ते आणि त्याच्यातलं गर काढणार आणि उन्हात ते सुकवणार 2-3 दिवस आणि स्टोअर करणार. कशासाठी? कारण वर्षभरात कधीही आपल्याला ओल्या काजूच्या भाजीचा आनंद घेता यावा यासाठी. हे उन्हात व्यवस्थित सुकवले ना 3-4 दिवस चांगले की मस्त कडक होतात आणि मग ते हवाबंद डब्यात आपण स्टोअर करू शकतो आणि वर्षभरात कधीही वापरू शकतो. ते आमची आई ना
हे सगळं म्हणजे उन्हात जे वाळवण असतात ते सगळं करते. तिला खूप आवडतं हे सगळं आणि आम्हाला सगळ्यांना देतेसुद्धा. त्याच्यामुळे आम्ही पण वर्षभर कधीही काजूची भाजी खातो. तर बघा बिट्टूच्या पप्पांना खूप गरम होते, टी शर्ट पण घातला नाही त्यांनी. ॲक्च्युली ना यावर्षी गरमीच खूप आहे. यावर्षी ना टेम्परेचरच खूप जास्त आहे. बिट्टूचे पप्पा बोलत होते की गावी पण खूप गरम होते, थंडावा असं अजून वाटत नाही आहे. तर चला बघा बिट्टू पण आलो. आता तो सुद्धा ते काजू फोडण्याचा प्रयत्न करणार, पण याला नाही माहिती की त्याचा जो चीक आहे ना तो खूप डेंजर असतो. म्हणजे आपल्याला एखादा गॅस जेव्हा चटका लागला ना तेव्हा जसं भाजतं ना त्याच्यापेक्षा जास्त फोड येतात याचे. चीक लागलं ना एकदम भाजल्यासारखं होतं आणि खूप फोड येतात. मला बाबा गेल्या वर्षी आला होता, त्याच्यामुळे आता मी हा प्रयत्न सोडून दिला आहे. बिट्टूच्या पप्पांना त्याच्या आईंना जमतं ते करतात. तरी बिट्टूची चुलबुल बघा लागलं ना चीक मग त्याला कळेल. तर आमच्याकडे ना कोकणात ही अशी छान छान वाळवणं असतात. काजूचे वाळवण, परत गरे काढायचे ते सुकवून ठेवायचे, ते वाळवून ठेवायचे, ते कधी आपण तळून खाऊ शकतो. परत आंबा पोळी बनवायची, कोकमाचं आगळ, कोकमाचं सरबत असं बरेच काही प्रकार असतात. आणि आमच्या आईला हे सगळं खूप आवडतं, त्याच्यामुळे ते मे महिन्यात गावी नक्की जातात. आई पप्पा दोघंसुद्धा. काजूगर बघा ना सुंदर निघालेत ना एकदम असं जसं मशीनमधून काढल्यासारखे. लू काय करतो? बॉटल भरतोय. आईला मदत करतो का तू? अच्छा, इकडे बघ जरा. सगळ्या बॉटल भरून ठेव पाण्याचे काय. ठेव. तर आता जेवणं वगैरे करून झाल्याच्या नंतर परत बिट्टूचे पप्पा आलेत मंदिराकडे, कारण इकडे रात्रीचा कार्यक्रम असतो छान, म्हणून ते मंदिराकडे आलेत. बघा ना मंदिराला खूप सुंदर लाईटिंग केलं की नाही, छान वाटते. तर कार्यक्रम पाहण्यासाठी सगळे गावकरी जमा झाले. तुम्हाला आवाज येतोच आहे ना डीजेचा, खूप छान कार्यक्रम असतो म्हणे. तर चला तर मी तुम्हाला ना आमच्या मंदिरातले देव सगळे दाखवते.